नमस्कार मित्रांनो, श्रीकृष्ण टॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज मी आलेलो आहे केळ्यांच्या वाडीमध्ये आणि माझ्यासोबत आहे जयदीप चुरी, ज्यांनी अगदी वसईचं नाव प्रसिद्ध केलं। जयदीप साहेब, काय सांगाल या संदर्भात? म्हणजे कसं काय याची प्रक्रिया होते? हे कसं आहे, हे राजे केळ आहे। ओके, मोस्टली आपण गणपतीमध्ये वगैरे देवाला वाहतो ही केळी भरपूर प्रमाणात। बरोबर। ओके, ही आम्ही कच्चा माल आणतो, त्याच्यानंतर नॅचरल पद्धतीने जे मुजी असते, मुजी म्हणजे आपण जी मटकी बोलतो, त्याच्यामध्ये ही आम्ही केळी पिकवतो। बरोबर। त्याच्यानंतर ही केळी पिकवल्यानंतर 3 ते 4 दिवसामध्ये ही केळी पिकली का ती त्याचं साल काढून ती हातावर व्यवस्थित चोळतो। त्याला आहे ना बारीक बारीक छिद्र असतात त्या केळ्यांना, ती छिद्र मोकळी करतो आम्ही आणि त्याच्यानंतर उन्हामध्ये सुकत घालतो। पहिल्या दिवशी जेव्हा सुकत घालतो, संध्याकाळी 5 वाजता आम्ही केळी काढायला लागतात। ती परत ती प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून परत ती केळी दुसऱ्या दिवशी जेव्हा सुकत घालायला जाणार तेव्हा त्याच्या आजूबाजूला मध तयार झालेली असते, त्या मध्ये केळी व्यवस्थित परत मिक्स करून परत ते सुकत घालणं, असे कंटिन्यू 10 ते 12 दिवसाची प्रक्रिया असते। अच्छा, पूर्ण ती प्रक्रिया असते। आणि याच्यासाठी जी केळी वापरली जातात ती राजोळी केळी, राजे केळी त्याला बोलतात। ओके, ही खायला एकदम स्वादिष्ट आहेत। म्हणजे राजे केळी मुळात जो कच्चे केळी आणि ते पॅक म्हणजे कसं होतं साधारणतः? हे फायनल पॅक आहे? हे नॅचरल पॅक आहे। ओके, ह्या नॅचरल पॅक मध्ये आम्ही करतो। आता बऱ्याचशा लोकांना डब्यामध्ये वगैरे लागतं म्हणून असं आम्ही डब्यामध्ये पण पॅकिंग देतो, ज्याला जशी पॅकिंग पाहिजे तशी आम्ही देतो। बरोबर। आणि मित्रांनो, साधारणतः म्हणजे वसई किंवा मुंबई, आपल्या पूर्ण भारत देशामध्ये याला खूप मागणी आहेच, त्यासोबत परदेशात देखील याची खूप प्रकारे मागणी आहे, बरोबर ना? खूप प्रमाणात मागणी आहे, खूप प्रमाणात घेऊन जातात बाहेर। जास्ती करून याचं गिफ्ट म्हणून द्यायला खूप वापर होतो, कारण मिठाई तर आपण बऱ्याच ठिकाणी खातो, बघितलेली आहे, पण हे काहीतरी वेगळं प्रोडक्ट असल्यामुळे हे फक्त वसईमध्येच बनतं। त्याच्यामुळे लोक बरंचसं एक नवीन काहीतरी प्रोडक्ट आहे या हिशोबाने भरपूर प्रमाणात घेऊन जातात। बरोबर। आणि आता आपलं वसईला साधारणतः बऱ्याच जत्रा असतात, निर्मळची जत्रा मी ऐकलंय, त्याच्यानंतर बरेचसे फेस्टिवल असतात, कार्निवल असतात, त्यामध्ये याचं प्रमोशन होतंय? हो, खूप प्रमाणात। आज निर्मळला 15 दिवसाची यात्रा असते। जवळजवळ आमचा 400 ते 450 किलो माल तयार होतो आणि त्याच्यामध्ये सेल होतो। अच्छा, ओके। आता तुम्ही जर बघितलं तर एक मालाडला यात्रा लागतं, त्या मालाडच्या यात्रेमध्ये तर 1 दिवसाची यात्रा असते। त्या 1 दिवसामध्ये या सुकेळीला इतकं प्रचंड मागणी आहे ना की दिवसाला 300 ते 400 किलो माल जातो एका दिवसामध्ये, आणि अशी कमीत कमी 15 ते 20 दुकानं असतात सुकेळ्यांची। ग्रेट। तर मी पुन्हा ही संपूर्ण वाडी कव्हर करतो, एकदा आपण पाहून घेऊया। आणि आपण ही या ठिकाणी सुकेळींसाठी किंवा त्या संदर्भात काही तुम्हाला अधिक माहिती लागली तर जयदीप चुरी साहेब आहेत, त्यांचा नंबर मी शेअर करीन यासोबत, तर ऑर्डर देखील ते तुम्हाला पास ऑन करू शकतात। राईट, थँक्यू। मी एक कव्हर करतो पुन्हा संपूर्ण वाडी। तुम्ही बघितलं असेल की बरीच लोक केळी पिकवण्यासाठी खड्याचा कार्बोनेट खडा वगैरे वापरतात किंवा ऍसिडचं पाणी वापरतात, पण आपल्याकडे जर बघितलं तुम्ही तर नॅचरल ही मटकी आहे। या मटकीमध्ये आपण केळी पिकवतो, याच्यामध्ये पेंडा वगैरे टाकून ह्याच्यामध्ये केळी पिकवली जातात, म्हणजे सर्व नैसर्गिक प्रक्रिया आणि नॅचरल आहे। हा आपला केळ्याचा मांडव आहे, ह्याच्यावर आम्ही केळी सुकत घालतो। ह्याच्यावर जर तुम्ही बघितलं तर एक कारव असते, कारवीची आम्ही चटई करतो आणि त्या चटईवर केळी एक करून केळं सुकत घालतो। हे असं आम्ही 12 ते 15 दिवस केळं सुकत घालतो। सो सुकेळ्यांची ऑर्डर करण्यासाठी जयदीप चुरी साहेब तुमचा नंबर सांगा ना। सांगतो ना, 8999147194। अजून एक दुसरा नंबर सुद्धा आहे माझा, 9011232501। आपण एक होलसेलमध्ये सुद्धा देतो, कोणाला जर शॉपमध्ये वगैरे विकायला पाहिजे असतील तरी आपण भाव कमी करून देतो त्यांना, किंवा अशी जनरली मोठी ऑर्डर असेल तर आपण बॉम्बे वगैरे या साईडला, डहाणू साईडला, म्हणजे मोस्टली जेवढा मला एरिया कव्हर करता येईल तिथपर्यंत आपण ऑर्डर फ्री डिलिव्हरी देतो। ग्रेट, थँक्यू सो मच।